कार्यक्रम क्या वाटतो मला तरी बोलून घ्यावं लागेल. नारायण भाऊ, ओ नारायण भाऊ, नारायण भाऊ, नारायण भाऊ, राम 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 बोला काय मंडळाचं लक्षात नाही. अरे भाऊ असं वाटलं गणपती उत्सव आलाय. मला तर मी आता घरामध्ये थांबलोय पण तू मला असं आनंद झालाय की आपल्या गावामध्ये चांगला गणपती उत्सव झाला पाहिजे, कार्यक्रम झाले पाहिजे. बसवलाय आपल्या या तरुण मित्र मंडळींना. होय, मग त्यांनाही काही सहकार्य करून काय सगळं नियोजन करावं लागेल. एक काम करा, आपल्याला आपले जे मित्र मंडळी आहेत त्यांना बोलून घ्यायचं. भीमाला बोलवलं चालेल का? हा भीमाला आवडे मारा बरं. या बरं आवाज तुमचं बोलून बरं. ए भीमा, ए भीमा, भीमा, ए भीमा, राम राम. भीमा रे, आम्ही केदूळ चावड्या मारतोय. काय करतो घरामध्ये एवढं? नको काय म्हणतात, काय काय ठरवलंय? हे आपल्याकडं गणपती उत्सवाचा कार्यक्रम ठेवायचा आहे. गणपती बसवून 7 दिवस झाले. 7 दिवस झाले पण आता एक एक प्रोग्राम पाहिजे ना आपल्याला. दररोज एक एक नवीन कार्यक्रम पाहिजे ना. यांना बोलून त्यांना त्याला बोलून घ्या ना आपल्याला. कोणता बोलवायचा आता? विजू काका, ओ विजू काका, काय चाललंय? काका गणपती पैसे आपल्याकडे काय दिसतंय तुम्हाला हे तरुण मित्र मंडळी एवढे जमा झाले? खेळ चालतोय की नाही? मित्रमंडळाने कार्यक्रम गणपती मंदिर त्याचा आपल्याला कार्यक्रम ठेवायचा आहे चांगला. बरं, सगळ्यात महत्वाचं कार्यक्रम ठेवायचा काय? काय ठेवायचं रे? तमाशा. अरे तुझ्या डोक्यात काही फरक आहे का? काय बाळा गणपतीला कुठे तपास जातोय का? काय करता विजू काका? मी बोललो घेतलंच का काय? तमाशा नाही, तमाशा नकोय. तमाशा नाही आपलं नाही जमायचं. जमायचं नाही आणि जायचं. तू जाय तिकडे, आणि येऊच नको इथं बरं. तुला काय वाटतंय? मला वाटतं, मला काय वाटतं, मला काहीच वाटत नाही. आपल्याला तू काहीतरी सुचव ना, आपल्याला कार्यक्रम कोणता पाहिजे? कार्यक्रम पाहिले का? गणपती समोर काय कार्यक्रम आहे तुला माहिती आहे का? मग आता राहते समजा सांस्कृतिक कार्यक्रम राहत्या. संस्कृत 5-6 दिवस झाले तुम्ही केलं काय? आता एखादं ठरवा, आपण सगळे त्यासाठीच जमलोय. मग एखादं ठरवा आपण. नारायण भाऊ बोला. तमाशा ठेवून. नाही बाबा, तमाशा नको. अरे तमाशा नको रे, पोरं घेतो. तुम्हाला एकाला माहित नाही काय कार्यक्रम ठेवायचा. मला माहिती आहे. हा सांगा बरं विजूनाला काय कार्यक्रम ठेवला पाहिजे आपण? आपलं या मी विचारलंय तरुण मित्र मंडळ त्यांचं विचारायचं सहकार्य. त्यांना मी काल अगदी माहिती त्यांना म्हणलं काही लागेल का करून तुम्हाला? लागेल म्हणजे काही ते म्हणजे उद्याचा दिवस खाली आहे, तुम्हाला एखादा कार्यक्रम ठेवायचा. बरं मग म्हणलं चालत. त्यांचं काय परवाचा दिवशी काहीतरी कीर्तन आहे, म्हणजे उद्याचं काहीतरी कीर्तन आहे. कीर्तन बरं, कीर्तन झालं तमाशा चालेल ना? रे बाबा, काय तमाशावर थांबला रे तू? काय तमाशात लावून धरलाय तू? हा मी काय म्हणतो, बोला बरं विजू. असं काहीतरी दुसरं सुचवा तुम्ही. अरे मला बोलू दे ना. या ते मार्ग आहे कामामध्ये. मध्ये बोलतोय. मला काय वाटतं माहिती काय बा, सध्या लोक आहे ना हा, बंधुगिरी जास्त वळले. जास्त वळले. बरोबर. बंधुगिरीचे लोक वळले, हो जास्त वळले. जागातवाल्याकडे जास्त लोक वळले. बरोबर आहे. तर मला असं वाटतं की लोकांचं काहीतरी मनोरंजन झालं पाहिजे आणि प्रबोधन झालं पाहिजे. प्रबोधन झालं पाहिजे. असं काहीतरी कार्यक्रम पाहिजे. माझ्या ओळखीचं एक नाटक पार्टी आहे. बर, त्यांनी चांगलं नाटक बसवलं. त्या नाटकाचं नाव काहीतरी मला वाटतं साधूचा मायाजाळ. अहो थांबा, साधूचा मायाजाळ झालं तुमचं. मला असं वाटतं कोणत्याही कार्याला सुरुवात करायची म्हणजे हे कुठंतरी देवाचं गाणं काहीतरी झालं पाहिजे. ते होईल, सगळं होईल, पण त्याचा
मेन काय आहे, ते साधूच्या मायाजाळमधून आपल्याला काय सांगायचं समाजाला. बरोबर आहे. कोणी या गोंडुगीरच्या मागे लागू नका. मागे लागायचं नाही. म्हणजे अंधश्रद्धा- थोडक्यात आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलन हो याविषयी थोडी प्रबोधनही करायचं आणि बरं. मनोरंजन करायचं. बर मग ठरलं का नाही ठरलं. अजून पण ठरलं कोण नाही. करील? करील कोण? पार्टी करील. कुठे ती पार्टी? पार्टी तर पाहावं लागेल ना आपल्याला. पार्टी पाहायला जाऊ आपण. आहे का ओळखीची आहे? हा कुठे? आहे ना, तुला काय जावं करायचं लागल तिकडं. लोक काय खिशात घेऊन येणार आहे का पार्ट्या? अहो इथून काका तसं नाही. पार्टीला बोलून घ्या ना. हा? पार्टीला बोलून घ्या. जाऊ दे. पार्टीला पार्टीला आता तिकडं बोलावं लागल पहिलं. आपल्याला जावं लागेल. डायरेक्ट नाही येणार. जायचंय का? मग आपल्याला जायचंय पार्टी ठरवायला. चला. मानव येणार आहे का? मग आता याला तुला घ्यावंच नाही लागेल न्यायचं, का? कोण न्यायचं? मग हा नाही आल्यावर कार्यक्रम होऊन देईल का तो? हत्तीला जाऊन काही बोलू नये. नाही तिथे जाऊ. पुढे काही बोलू नको जास्त. येऊ दडकून त्याला. पुन्हा एकाच माळीचे म्हणे. बरं मग कोण जातोय पार्टी बाहेर? तुम्ही दोघं तिघं जा, मी रात्री थांबतो. बर बर. हा? तू काय नाही रे करतो? बाबा. मी थांबतो इकडं या पोरांपाशी ना. मग शिवाय सूत्र आणणार पुढे. गणपतीला राखी तुम्हाला काय बांध. पैसे लागतील का? हा? पैसे लागतील? नाही आमच्या जवळ आहे. आहे. जा बरं तू. नाही नाही. असं याला नाही. येत आपण होईल. आहे ना, नाही, नाही, एक काम आपण करू. जाऊ सगळे. आहे का? हा. संगणमताला जाऊ. काय असेल ते करू. संगमनेरला जायचं. अरे संगमनेर नाही, संगम मताना विजू काका. एका मतानं जाऊ आपण. मग असं म्हण ना, एका बर. माणसाला मला वाटलं संगमनेरला जायचं. नाही नाही संगमनेर. काय करावं बुवा आता? बरं चालतंय का मग? टाइम चला झाला. ठरवा मग. टाइम झाला. पटकन चला बरं. येऊ ठरून चला. चला. आलोच बरं काय मी. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी, आज बरेच दिवस झाले आम्हाला कार्यक्रम नाही काही नाही. तुमच्या गावात एखादा कार्यक्रम असला सांगा आम्हाला.
तुमच्या गावचे पोरं कोणी असले तर बोला त्यांना. मला बोलवायला का ते एवढं ते झालं काय हा? त्यांनी वाकारा तरी दिला का हा ना तेच काही कळा ना मला. राम 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 राम. अहो तुम्ही तर काही बोलले नाही आम्हाला काही. ते काय म्हटलं ऐकलं का लांब राहा म्हणे. हा बाई बाई, राम 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 या. राम राम. बोला आलो बोलाय थकलो काय पार्टी काय सापडत सापडत काही पार्टी पाहता पाय माय सुद्धा दोन इथे कुठे पाय. गेले? या राम राम या. राम राम या विजयाना या. एका जेष्टीनं उतरलो आणि पुढे चुकली होती पुन्हा आम्हाला थोडं पुन्हा ओ विजयाना आम्ही काय करत होते माग दुकान पाहिले गेलो होतो. हे नाव खायच्या. अरे हॉटेल बिटेल आहेत नाही अहो आम्ही एवढे पुढे आलो लय मोठा बदल आहे. बरं आपण इकडं कुठं आलो हे काय पार्टी कुठे ही काय इकडं आता बाईच्या बोकंडी जाता काय तुम्ही घरात काय झालेलं तुम्हाला काय वाटलं बायला गाडी मी सकाळच काय आल्या तुम्हाला काय ओढणी वाटली काय ते काय ओढणीचे काय रे? ओढणी नाही ती. बरं मी काय म्हणतो काय म्हणतो तू आता आम्हाला विचार काय म्हणत होता आमच्या गावाला नाटक बसवेले गणपती बाजीराव ए! अरे आपल्या गावाला गणपती बसला आपल्याला नाटकाची पार्टी पाहिजे असं म्हणायचं का हा आमच्या गावाला गणपती बसवेले नाटकाची पार्टी आम्हाला लागेल तुला काय माहिती तमाशा पाहिजे होता का? म्हणजे तुम्ही तमाशा नाही आले तमाशा घ्यायला नाही आलो बाबा भाऊ हिने तर पार वैतकवलं तो एक काम तमाशा कर, पार वैतकवलं बाबा हो, ही चप्पल घेऊन तो चाल तुमचा तमाशा नाही जाऊ नाही नाही नाटक पार्टी आहे त्यांची आमचं नाटक पार्टी. तुला काय लागत आम्ही तमाशा करू ना नाही नाही मग अहो, तमाशा नका करू काल आम्ही इथपर्यंत त्याला आणलं त्याचा काहीतरी विसर पाडावा म्हणून अहो, आका. ते झोपतही लागत आहे. तमाशा हा. तमाशा तमाशा असंच लागत राहते काय सांगावं आणि आज तमाशा वळले त्याच्यामुळे तमाशाचं नका आता जाऊ दे. आता नाटकाचं ठरवा तमाशा नका तुम्ही नाटक करता बरोबर आता तुमचे काहीतरी 20-25 40-50 कलाकार असतील किती कलाकार आहे आमचं काय विषय टरक सांगू त्यांना घ्या टरक आमचं काय विषय नाही. हं? आहे. थांबा बरं बसतील का मला ये रे नाटककार ये याके कलाकार तुमचे आमचे ते. ये सगळे हा, ना. हा त्याच्यात उगले मामा आहे वाटतं अरे 2 टारकामध्ये बसायचे नाही कसे बसतील नाही बसणार कसे काय मग आपण त्यांना पाठवून आणायला बरं, एक काम करा जाऊ द्या एक काम करा आता आपण त्यांना एकदा बोलू घ्या त्यांची सुपारी बिपारी सगळे ठरवून घ्या म्हणजे आपल्याला पुढून कार्यक्रम लगेच आज घ्यायचा तरी आहे. देऊन टाकू नये हल्ली काय पाहुणे तारीख बघा बरं तुमची तारीख दुपारी तारीखच घ्या माहिती का हॅलो बरं तुमची सकाळी काय तुमची तारीख किती आहे सांगा आम्हाला. आमच्या लगेच उद्या उद्या आम्हाला पाहावं लागेल पाहून घ्या तारीख पाहून घ्या खाली ऐकले पाहतो ना आपण खाली काय तारीख तारीख खाली पाहू राहिला खाली खाली पा अरे अहो, तारीख खाली आहे का पाहुणा पाहणं लवकर हा आहे उद्या तारीख खाली हा? हा आहे का नक्की हा नक्की हा? बरं किती घ्याल सांगा बरं घेऊ 35,000 रुपये हल्ले थोडे भागेत नाही काही देऊन टाकू आता हिशोब यांचा हा याला काय नाही गावचा पैसा वळवायले अरे बेता बेता वापरा ना थोडा काही पुढं कीर्तन आलं परपंगत आली गणपती मिरवायचंय नाही आणि नाटकवाल्याला घेऊन चाललंय 35. तुम्ही इकडे या. काय झालं तुम्ही माझ्या बरोबर रागा नाही. काय झालं बरं ते म्हणते आम्ही एवढा कमी याच्यात नाही आम्हाला परवडत 25 काय घेतात 50 घ्या हे नाही, आणलंय का अहो, वर्गणी तर किती गोळा होईल काही तपास बरं आहे का नाही काही हा बरं मी काय म्हणतो तुम्ही सांगा आता तुमचे 25 राहू द्या आमचे 50 राहू द्या 20,000 कार्यक्रम करते का नाही जमणार. नाही जमणार किती घ्याल सांगा बरं शेवट किती घ्याल घेऊ 15,000 रुपये हा, द्या. बरं, झालं झालं. तर या तुम्ही कार्यक्रमाला आले तर लगेच तुम्हाला 15,000 कार्यक्रम संपला कार्यक्रम मस्त होते बरं का? लगेच तुम्हाला एकच 10,000. नंबर कार्यक्रम एकच नंबर कार्यक्रम झाला. टेन्शन नका ही नाटकावाली येडी आहे का नाही? येडी अरे, हे सर, घ्या ना. काय माहित नाही बोलतो 20,000 ठरले 15 मध्ये डोक्यात हे गप्प ना. हा मध्ये मध्ये जोरत राहतो तुला काय तुम्ही ते हे सर द्या. काय झालं येडं आहे ते. कळालं येडे पण मग आता गप मार ना तुला कळ-
विजय भाऊ निवेदन करा. त्या का बरं आपल्या का पाहून आम्ही एका एका आहे ना एक मात्र पडलं की त्याच्याकडे गेलं तुम्ही बाबा काय शोधे त्याच्यामध्ये दात पडले म्हणजे माझ्या पैसे 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 बरं त्याला हजार विसरले. अण्णा कोणी विसरले? मी ती सरलो का माझ्या कडक कपडे मग काय नाही बा. नाही फोन पे मारून देऊ त्याला फोन पे फोन पे चालेल ना? नाही ना आमचे फोन हा? फोन पे नाही नाही बंदे हा गुगल पे टाका मग. आवड घ्या करून तुम्ही जेवतो या पैसे आम्ही कार्यक्रमाला तुम्ही कार्यक्रमाला आले ना पैसे नाही अहो तुम्ही काय ए, यांना यायचंय. यायचंय ना आपल्याला मग त्याला पैसे टाकायचे. पहिले हे मी घरी जाऊ का पैसे आणायला? ठरवलं का आलोय आपण अहो, थांबा ना. ओय, त्या आईला आपल्या जागच्या मला टाळीत होते. धर. बरं या हा, हे सर घ्या बरं. सुपर इथे हा बर. जेवाय का पण नक्की हो 100%. कार्यक्रम चांगला झाला पाहिजे बरं का एकच नंबर या राम राम. राम 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 उद्या येऊन 5 वाजता हा? लवकर येतो. पार्टी पार्टी बरं मंडळी, आता आपण आपल्या गावामध्ये गणपती उत्सवासाठी नाटक करू. ही नाटक पार्टी ठरवली. कधी करू? आप- हा? कधी? तुला काही उमजत का नेमकं? आता उद्याकडे आपल्याला कार्यक्रम ठेवायचा. कीर्तन कधी ठेवायचं? एकदम परवा आहे. परवा कीर्तन. कोणाचं? बरं राव कोण आहे? तुला काय करायचं? हा? नाही नाही विजयनाना हा मुक्ताताई दिघ्यांचं कीर्तन आहे. परवा आहे ना? अरे ते कीर्तन उद्या आहे. जेवण आहे ना? अरे येते जेवायला? काय जेवणावर? सात कांदा घेऊन येतो का? बरं चला बरं, टाइम नाही करू आपल्याला आहे ना. नाटकाचं बघा ना. बर. इकडून कुठं अरे इकडून जायचं इकडून जाशील. आले का नाही अजून हे? अरे सगळी तयारी झाली नाटकवाले अजून नाही आले. हं? बरं आमचे कार्यकर्ते फार ए, विजय भाऊ. अरे आले का नाही ते? कालपासून वाट पाहतो मी. जेवण केलं ना पण पहाटे तुटेले. सात कांदे घेऊन आला का? बोलव घ्या ना त्यांना. ते कालचं परी देऊन बसले. आता पैसे दिले त्याच्यामुळे तुम्ही आता तो चाललंय. बरं मी काय बोलव म्हणतो त्यांना बोलव. अहो ते आधी गाणं होणार हा, म्हणजे त्यांची गावात एंट्री झाल्यावर त्यांचा पद्धत आहे बाबा गाण्यामध्ये. हा? बोलव त्यांना. पुढे तिकडे त्या येत असतील. बघा कुठं त्या उतर येतील. सोन्याचा झुमका चांदीचा पैठण आणि राजा थोडा तुझा प्यार पाहिजे. फिरायला गाडी आणि छोटासा बंगला सोबतीला सारा परिवार. लागू न देणार मी कोणाची नजर, नेहमी तुझ्यासाठी राहीन मी हजर. काही पण सांग तू काही पण मान, तू होणारी बायको दे डोक्यावर पदर. होणाऱ्या बाळांची आई ग, माझं सारे काय तुझंच, तू फक्त बोल तुला काय पाहिजे. सोन्याचा झुमका चांदीचं पैठण आणि राजा थोडा तुझा प्यार पाहिजे. फिरायला गाडी आणि छोटासा बंगला सोबतीला सारा परिवार पाहिजे. वहिनी साहेब पुढे अण्णा पुढे. कोण आहे? आता ओळखलं नाही हो. काय तुमच्या कपड्यावर बोर्ड लिहून ठेवले का तुम्हाला ओळखायला? अण्णांना सांगा काका साहेब आले. तुमची ओळख काय? मला सांगता का घरी? तुम्ही सांगा तर घरी अण्णांना. हा? नाही ना सांगा ना पहिले. काका साहेब आले म्हणून सांगा. काका साहेब. हा. हा भाऊजी तुम्ही आहे का? हा. मला वाटलं दुसरंच कोण आहे काय? कपाळावर बोर्ड लावले का? हा. लावले का? अहो तुमचा आवाज नाही ओळखू आला. आता तुमचा चेहरा पाहिला म्हणून ओळखू आला. त्या अण्णांना आवाज द्या. बरं आनंद आवाज द्यायचा का? आहे का? कोण आहे का हे तुमचे मित्र आले. कुत्रे? मित्र आले मित्र. अगं मी अजून झोपलोय. अण्णा साहेब मला का त्रास देते का एवढा? अहो हे मित्र म्हणे लय दिवसापासून भेट नाही गाठ नाही चला आज भेटून येऊ.
त्यांना काही केलं नाही तू केलं ना. चहा केला, पाणी केलं, जेवायला दिलं, अजून काय करायला पाहिजे? अण्णा साहेब राम राम. काय झालं? बऱ्याच दिवसांनी आपली भेट झाली बरं. काय करते आता तुम्ही हा? लय कामात busy आहे. बरं, काय म्हणते? बऱ्याच दिवसांनी येणं केलं. काय वहिनी बिल्ली भेटले नाही? नाही भेटले त्यांनी काय आता. म्हणे वहिनी? हा? वहिनीशी बोलणं झालं का नाही काही? बोलणं झालं, त्यांनी चहा पाणी केला, त्यांना तेच म्हणलं त्यांनी अण्णा आराम करते. अहो काय आता बरेच दिवस सध्या झाले, अण्णांचं जाणं नाही झालं. या शेतीच्या कामामुळं इतकं जाम झालोय. बर सारखं मळ्यामध्ये गडके मारावं लागते. आपली गडी बिडी ते काही सारखं त्यांच्या मागे फिरावं लागत. बर जाम झालं, झोपलं होतं थोडं. तेवढं तुम्ही आले भेटायला. आता काय चालू आहे अण्णा, काम काय चालू आहे? काय आता सध्या शेतीचे भरपूर कामं चालू आहे. बर आता गेले दोघं जण पाठवले मळ्यामध्ये. हा. मी करत होतो आराम. बर बरं काय येणं केलं? याला म्हणजे आता सर्च केला तर बऱ्याच दिवसातून हा, आपली बऱ्याच काय दिवस भेटच झाले. नाही. बरोबर आहे, आपली भेट हा. बरेच दिवस झाले आपली दोघांची भेट नाही. चला आता आनंद गारका मारून मला यायला जमत नाही एवढं. हा एवढं तुम्हाला आता एवढ्यामध्ये तुमच्या इकडं माझ्या चला भेटीत आनंद करणे. येऊ गारका मारून आता. आता कसं आहे थोडी आपली जुनी मैत्री. आता आपण पहिल्यापासून जुनी मैत्री आपली हा. दोस्ती पहिल्यापासून. बरं एक काम करू ना, हा मला थोडा त्रास होतो, थोडा आराम करा वाटते मला. आता मग बसून बोलू आपण थोडस काही. हा ते हा? खुर्ची घ्यावं लागेल. बर खुर्ची आण गं. ए सरस्वती, तुला कळायचं कधी? तुला माहिती ना मला बसता येत नाही. नाना पहिले कोणतं शिलंग द्यायची. बसा इकडून बसू का? बसा. बरं काय म्हणते मग? बाकी काय नाही अण्णा. काय चालू आहे बाई? काय नाही हक्की मजेत आहे. बरं काय आता मळ्यात काय करेल मला काय तर नाही? आता जवळजवळ 2 एकर मका केली, बर 5 एकर तंबाटे, अरे वा. ऊस लावल्याचं 12 एकर ऊस आहे. अरे वा. पण पाण्याची उणवण झाली. काय करता आता? तुमच्याकडे कसं? आता आमच्याकडे बरंच म्हणायचं नसल्यापेक्षा. नसल्यापेक्षा बरं आहे. बरं एक काम करा, हं. आले बरेच दिवस. ए सरस्वती, तुमच्याकडे गडी बिडी असं आहे ना घरी आहे ना आपल्याकडे. हा का? मग तो गोप्या होता ना तुमच्याकडे गोप्या? दोघ जण मोठ्या गोप्या. हा का? ते गोप्याला सध्या गोप्याचे आपल्याकडे. अरे तो मी मागच्या वेळेस आलो तो बघा एकदा. लई चाबरा तो. हा? लई चाबरा. चला आहे का तुझं बघा आवाज बरं. थांबता मी आता एक काम करतो. सरस्वती हा, इकडे ये. अगं गोप्या कुठे गेला? गोप्या मळ्यात गेला. मळ्यात गेला? हा, मग आला असं पाय बरं त्याला. त्याला बोलून आण. बर. आरोळी मार बरं. गोप्या, इकडे आरोळी मार. अरे गोप्या, कोण आवाज येतोय खालच्या मळ्यात? वरच्या मळ्यातून आवाज दिला. असं आहे का? आलो आलो. काकांनी बोलावलं. बरं मला बोलवलं ना. हा, आलो आलो. तो चाबरा लई चाबऱ्याने बोलतो. ए गोप्या, कोण आहे रे? काय रे? अरे आला का? वा. गोप्या एका गोप्याला लय आठवण येत होती ना गोपी तुम्हाला. अण्णांना म्हणतो कोण आहे रे? हा कोण म्हणलं? हा कोण म्हणलं? तू तर म्हणला ना आता. अरे हा बाबा, तो नाही देणार का आता? नाही नाही चालतं ना मग. हा मग काय देणार राहील तो? मला आता साखर आणायला पाठवली ते. साखर आणून पाठवली का? बर ए गोप्या इकडे. मला गेला होता. कोणाच्या? तुला तर कामाला ठेवून मला पस्तावा आला. अण्णा कसं काय सांभाळतो तुम्ही याला? हे असंच आहे बाबा, काय करतो. हा? त्याला कोणी नाही, त्याच्यामुळे मला सांभाळायची पर्याय आली त्याला. हा? कोणला कोण नाही? तू असं बोलतो वाढवा. हा. अरे मला गेलता का? कोणाच्या? आपल्या हा आपल्या गेलो होतो ना मला. गेलता ना? हा मग काय केलं तिने मला जाऊन? मला कोणा सांगितलं जायला मला? सरस्वतीनं सांगितलं नव्हतं तुला? सरस्वती कोण आहे? माझी. अरे काय गोप्या, तुला मळ्यात पाठवलं होतं ते कामाला. ते काय केलं तुम्हाला जाऊन? हा आठवलं आठवलं आठवलं. अण्णा आता हे वर्जन असं पाहिलं.
सांगितलं ना भाऊ म्हणलं हे असं सांभाळायचे काम आहे. हा. मग काय याला एक बाबाला दाखवलं. हा? मित्र पुत्र कोणाची रे सोडलं त्यालाच सांगितलं. अरे माझा जुना मित्र आहे. असं आहे का हो कोणाची रे ऐ ऐ ऐ इकडं काही आवाजावर काही पाहुणे आले असं बोलायचं का? ते तुमचं आहे ना मित्र कोण आहे माझा? मी तुमचाच आहे कोण? मला नाही माहिती मग एक काम कर, हे माझे जुने मित्र आहे. हा मग असं बोलायचं नाही उदाटवारी काहीतरी. मी तेव्हा काय बोललो बोलू नको वाढवा. ते काय केलं मला माहिती, ते काम काय केलं तू? नंतर सांगतो हा थोडा नंतर सांगतो ध्यानात आल्यावर बर बर हे काम कर आता. गोपी ते काका काय म्हणते बाय? गोपू काय रे? तुझं काय आणायला लावलं होतं ना मला काय म्हणलोच नाही. हे असं आहे. असं, हा. अरे ते आता मला दगड नाही. समज- अण्णा, हा? मला समजलं आता गडबड काय आहे. ही गडबड मिटावं लागली. ठेव खाली ठेव. ही गडबड डोक्यात आणशी यांच्या मारायचं आहे का मारायचं नाही. एक काम कर, तू आता घरी जा हा आणि मालकीन बाईला सांग म्हणा ते पाहुण्याला काही पाणीच्या लवकर वय टपक्यात लवकर. अण्णा त्या मानानं कसं काय सांभाळले तेव्हा तुम्ही हा? काय माणसाची काय सांगितलं मला असे? आहे तुला तिकडे गोपी घरात जायचं. हा. मालकीन घरात जायचं मालकीन बाईला सांगायचं मालकीन बाईला सांगायचं पाहुण्याला पाणी पाहुण्याला पाणी चहा चहा. वैन पेन द्या ना. लवकर घेऊन ये म्हणा. ओय चहा पाणी आणि का इकडे मार काढला अरे असंच राहतो भाऊ. काय आता आम्हाला असं सांभाळायचं. एक तर मजूर भेटते नाही, काम भरपूर पडले. पण तुमचा विश्वास दिसतो बरं. नाही विश्वास म्हणजे बोलतो पण माझ्यावर लई जीव येतात. हा पण एवढं विश्वास दिसतो तो. फार विश्वास थोडा होईल. विस्तार वळा दिसतो राहिला. नाही, तो तसा लई चॅप्टर आहे तो. हा तो साधा नाही. मला तरी वाटतंय काय वाटतं? याच्याकडे बघून हे केलं असं वाटतंय समजा जर तुमची जर इच्छा असेल तर हा. आता मी काय तुमचा शब्द डावलू नाही शकत. नाही आता पण समजा आपण या गोपीला हा एखाद्या महाराजाकडे दाखवलं. ओळखीच आहे महाराज आहे. फरक पडला. करामती बाबा आहे. गोपीला न्यायचं असं हा तुमची इच्छा असेल तर माझी इच्छा नाही, आहे. गोपीला नाही द्यायचं आपल्याला. हा तुला माहित नाही तेव्हा निघाल. काय रे भाऊ गोपी हा काय आणलं पंप आणला? आणला ना औषध काय झालं तू हा पंप कशाला घेतला तू? घेऊन जायचंय गोपी गोपू औषध मला आण मी पितो. द्यायला बसला काका तो. ए! रानात मारायचे. गोपू कसं हा, समजावं. इकडे एक काम कर, मला जाय तू सांगितलं का काय मालकिनीला? काय सांगत होतो अरे तुला नाही सांगितलं का चहा वगैरे बनवून आणलाय का? आणि केलं माझ्यामध्ये तुला पाहुण्याला सांगितलं का? मलाच प्यायला लावला होता. मला म्हणे तुम्ही चहा द्या अरे मित्र आहे माझे ते. पाहुण्याला चहा आणायला हा. मालकिनीला सांगू लवकर मग असं सांगा ना तू सरळ औषध घेऊन आला डायरेक्ट. हे असं आहे, पाहिलं ना? हा? वहिनी साहेब लेकडं. हा? हे भाऊ आता काय वहिनी एक पट आणि गोप आहे दुपट. आता हे असं सांभाळावं लागत मला. तुम्हाला लय जड जात असेल हो. जर नाही आता सांभाळायची पाहिजे ती. हा ना. अवघड काम आहे. बोला आता आहे ना, एक काम करतो. काय मला करतो? थोडंसं काम आहे. बर बरं निघा तुम्ही. बरं चला आता तुम्ही निघा. हा एखाद्या दिवस माझ्या गावात सरपंच यायला बसले. हा का थोडं काम आहे बर. आमचं बी थोडं. येतो मी परत मग. हा? हा, या आपली परत. गाठ भेट. हो 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 चला घेऊन नंतर चहा पाणी. हो बसू मग मी. हो बस. गोपीनाथ हा बोला आला रे भाऊ. काय ठेव इकडं. उभं राहायचं कळत तुला? यांना पैसे लागत आहे कशाचे?
त्यांना शाळा शिकायला काय फी पैसे कमी पडले. कुठून आणलं त्यांना? बोलला त्या पुरीला मला काय माहिती, काहीच नाही बोललो. नाही म्हणला? नाही अरे काय गोप्या, आता काय करायचं? मला पैसे लागायचे ना, असंच म्हणलं ना. त्या म्हणल्या आता. काय म्हणी? काय म्हणलं गं? शाळेत जाऊन पाहिले होते मी आता त्या मोठ्या झाल्या. अरे या कुठं लहान होत्या, पुरी लहान होत्या का या. बरं इकडे एक काम कर, ए सरस्वती हा, त्यांना घरात घेऊन जाय, हा, कपाटातून त्यांना काय लागते ते पैसे दे. बरं. हा जा घेऊन त्यांना घरामध्ये. गोप्या तिकडे चाललो होतो मी. तू अशीच उद्योग करतो कधी कधी. राम 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 सरस्वती, राम राम. गोपू काय रे अजून सुधारणा नाही कुठे निघाला? कुठे निघाला? कुठं जाऊ? सरपंच आले. कुठले सरपंच? अरे आपल्या गावचे सरपंच, तुम्ही, पण तिथेच नागरिक. अण्णासाहेब हे सरपंच तुम्ही आहे. गोकुल दाखवणार होते, मागं विचार झालता ना आपला. गोपूला दाखवायचं होतं. हा बस बघ, पाय खुर्ची बसतो जाऊ इकडे बघा. तुमची काय प्लास्टिकची खुर्ची आहे? अरे याने करू नये. हे सरपंच आले, आता त्यांच्याशी बोललो पाहिजे दोन शब्द आपण. काय चाललं सर? काय संभळीत आहे, काय तुम्हाला माहिती. बरं जाऊ द्या. सरपंच काय चाललंय तुमचं सध्या? काय नाही, मजा येते व्यवस्थित. अगदी कामं म्हणते. आली तुमची आठवण. बरं झालं, बरेच दिवसाची आपली भेट नाही. किती गावाचे खाल्ले? अरे मध्ये मध्ये बोलू नको, मला त्यांच्याशी बोलू दे. बरं आता सध्या काय काम चालू आहे सरपंच तुमचं? सवय आहे त्याची आपली. आता सध्या काय काय काम चालू आहे तुमचं? असं कामा काय नाही, गटरी बांधायचे काम चाललंय. तरी हा. भरपूर त्या रस्त्याची इस्टिमेट केलं तुम्ही? हा, ते पुढलं झालं. सिमेंट खाल्लं. अरे घटना असं बोलू नये येड्यावानी. वृक्षारोपणाची कामं केली आपण. हा आपल्याला मुद्द्यावर गावात वृक्षारोपण झालं पाहिजे, झाडं जास्त लागले पाहिजेत. झाडं जास्त लागली. कारण आपण झाडं ए बापऱ्या, अरे खुर्ची नीट कर. हे पाहतो तो सरळ आहे का? करू बे. हे बा, आपल्याला गावाच्या विकासाला जोर असा द्यायचा आहे, वृक्षारोपण जास्त केलं पाहिजे. त्याच्यामुळे ना म्हणलं का अण्णांचा सल्ला घ्यावा. नाही नाही, बरं झालं सरपंच तुम्ही आले, मला आनंद झाला. बोलला कुठं आला? तो काय आला? बरं अण्णा, बोला. तुमचा गोप्या काय जमून देणार नाही. बरं सरपंच एक काम करा, तुम्ही ते कामाचं सगळं नियोजन पाहिजे. झाडं असले तर पाऊस पडतोय. मागच्या वर्षी लावले होते आपण, परत त्याच वर्षी लावले आता. म्हणजे या वर्षी लावले आता. तर तुम्ही आता एक काम करा, चहा पाणी घ्या ना. चहा पाणी घेतलाय. घेतला? हा. बर चला मग आपण निघायचं. चला. आयला बसायला ये, पुढच्या व्हायला आम्ही रिकामच व्हायचं की. मला काय गेले काय माहिती कुठं, ती मालकी नाही गेली कुठं. मला घेऊन जाऊ पण पाय येऊन कापून टाकावं मस्त पैकी. असं असं राहिलं का असं उभं राहते. गोप्या, ओ असं का करायला लागला? काय करू उसकी तू? आता इथं पाखरं आहे का? म्हणजे काय हे काय इथं सगळे चिल्ले पिल्ले. फिले फिले मग काय? मला काय बोलवलं? आता ती खुर्ची नेऊन तू. कोणाच आहे रे? ओय, अरे कोण आहे? हा, मला माहिती आहे, आठवण गावलाय. मला माहिती आहे ना. अरे काय बोलतो? काय रे तुम्ही माझ्या मालकाला पर काढायला उलवलं पर जाम करून टाकले. काय काय काढायला मग लावलं? या बाबाकडे त्या बाबाचं नाव सांग. अण्णा मी जुने मित्र आहेत, तुला नाही करायचं गोपी. अरे काय? मला येतंय ना हा, बस. हा झाला म्हातारा जीव. ते काय पाय बरं. काय काय काम काढलं? अण्णा कुठे आहे? कोणत्या अण्णा? आता अण्णा किती? मला नाही माहिती. तो सारखं येड्याचं रूप घेऊ का मी? हा तुम्ही कोणी? मी सरपंच. नाही ना, मग ढवळ सरपंच आले ते काळ कसं झाले. चला फासून आलो.
आणि लोक पावर लावून आता हे डांबर लावून आले. बरं अण्णा कुठं जाईल कोण आणू का? मग कोणला बोलवायचं? वहिनीला बोल रोहिणीला बोलू. अण्णा बोलू. राम काकासाहेब. काय म्हणताय? काय गोपीला तुम्ही काय मला काय बोलवलं एवढं अर्जंट? अर्जंट म्हणजे थोडं बोलायचं होतं तुमच्याशी थोडस मला गडबड आली ऐकायला कानावर थोडीशी. काय झालं? हा? काय हो? आता तुम्ही तर काय सांगते नाही. ए सरस्वती खुर्ची आण ग. बायको एकपट घडी दुप्पट. त्याच्यात मित्र घरी भेटायला येत्या. त्यांना सांगितलं मालकिनीला बोलवा नाही त्यांनी मलाच बोलवलं. हे असं आहे अण्णा साहेब. ही गडबड बरं काय म्हणते काका? हे गेलं हा? हे गेलं नाही नाही, तू कुत्रे उचकितो. हा? कुत्रे उचकितोय. अचानक येतं बरं का ते पण नाही येणार आता. गोपी ए गोपी याला वाटतं गेला. गोपी कुठे गेला? गेला बरं का तो इथं नाही. हे कुठून निघालं हा? काय रे नीरज होतो. तुला किती आवळे मारले गोपी? मला आवळे मारले. मी कधी आवळे मारले? तुम्ही ऐकले का? काय मला आवळे मारले. नाही, मी बाहेर आहे. अरे गोपी आमच्या इथं काका आले. पुढे हे काका काका आहे काय? मग तुला कळायचं कधी गोपी? हा बोकाडीच नाही काका आहे. अरे, असं बोलू नये गोपी. हुशार आहे ना? हा मग का? बरं या गोपीला आहे ना हा. गोपी हा. तुमच्या भाषेत सांग गोपी 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 वाढत बोलत पुढं येड्यावानी करू नको. एक काम कर, मालकीन बाईला बोलून आण लवकर. बर होय लवकर. कोणाला बोलवायचं? मालकीन बाईला ए, इकडे ये ग. इकडे ये ग. लवकर आण. वहिनी मागच्या वेळेस मागच्या वेळेस आपली भेट झाली तेव्हा. वहिनी साहेबच होत्या घरी त्यावेळेस तुम्ही आराम करीत होते हो मी तेव्हा आराम करतो. साहेबाला बोललो होतो आणि काका साहेब आपला मुलगा वगैरे कुठे आहे आता मुलगा आम्हाला एकच मुलगा आहे. मुलगा सध्या पुण्याला सर्व्हिसला आहे. अच्छा आता घरी आम्ही दोघं घरी. पहिला काय का मुलगा तिकडे सर्व्हिसला असल्यामुळं बरं आता हिची काही तब्येत बिघडत राहते. उठलं का दवाखाना उठलं का दवाखाना. खूप खर्च. काय सारखे आजारी पडते ती. अच्छा तुम्ही बाहेरचं वगैरे बघितलं काही बाहेरचं कशाला बाहेरचे माझा विश्वास नाही ना काही. नाही मग डॉक्टरकडे जाऊन तुम्हाला गुण आला का आतापर्यंत इतके डॉक्टर झाले तिला गुणच येत नाही. मग माझा एक ओळखीचा बाबा आहे हो महाबळेश्वर हा एकदम मस्त आहे बाबा म्हणजे बाबा म्हणजे साधू? हा साधू बर तो असं बाहेरचं बघतो हा. वहिनीला एकाच म्हणजे त्यांचं काय असेल ते हे करावं लागेल गुण येईल असं. हा गुण 100% येणार तिचा विश्वास पाहिजे ना. हा? तिचा विश्वास नाही नाही अण्णा साहेब माझ्या शब्दावर काय ग. याच्यात जर तुम्हाला आता तुम्ही वहिनी साहेबाला कसं समजून सांगायचं सांगा पण मी तुम्हाला शब्द देतो का बाबा एक नंबर आहे. आम्ही इतक्या वर्षी झाले बाबाच्या बाबतीमध्ये आमचा विश्वास आता तुम्ही डॉक्टरांना पैसे घालवले भरपूर खर्च केला बरोबर. तुला. मग आता माझा एक शब्द आहे का हा ठीक आहे ना अजून थोडेफार जातील जास्त तर नाही जाणार अजून थोडेफार माझ्या शब्दावर दाखवून बघा. पैसे तर नाही काय तर ते अंधश्रद्धा म्हणून आपलं ते विश्वास नाही ना काही अहो, गोष्टी. अंधश्रद्धेचा विषयच नाही बाबा एक नंबर आहे. बाबा करामाची बाबा आहे म्हणजे बाबाचं काय नाव आहे? करामाची बाबा गोप्या? म्हणजे यानं वाटोळा करायचं चालवलं माया माणसाचं. गोपी काय ती? तुझा आहे मध्ये याचं कुठं ऐकत बसत अहो तुम्ही माझ्या शब्दावर अण्णा हा हे बा तुम्हाला माझा विश्वास आहे आपली एवढ्या दिवसाची मैत्री नाही माझा विश्वास तुमच्यावर तर आहे काकासाहेब. आपण जुने मित्र आहे. एवढ्या ए, दिवसाची गोपी अरे इकडे होय ना राय तू बा आपण एवढे जुने मित्र आहे. माझा विश्वास आहे अण्णा तू तुमच्यावर. बरीच आहे जाय मी गोपीर मध्ये काढून हे गडबड घाली बरं का तू
यानं ठरवलंच आहे मालकाचं वाटोळं घालायचं. अरे गडबड घालून काय होणार आहे का? अरे तसं नाही, त्यांचं तुम्हाला म्हणणं आहे. एक दिवस तरी तुमचे डोळे उघडतील या बाबाच्या बाई. हे नोकर अहो तुम्ही माझा एक शब्द बाबा पाहिजे ना. अरे गोपी ऐक ना. गेला हा सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर एवढे डॉक्टर मध्ये पैसे घालवले भरपूर खर्च. माझा एक शब्द वापरा तुम्ही बाबाची त्या करामती बाबाची गाडी घ्या तुम्ही. कुठं असते ते करामती बाबा? करामती बाबा आहे ना जाऊन येऊ आपण. हा मला तर काय माहिती का ग जायचं हो मग जाऊन ते म्हणलंय पण माझा काही विश्वास नाही अगं. आपण तुमचा एकदा जाऊ माझ्यावर विश्वास आहे का? माझ्यावर आहे ना. तुमच्यावर आहे माझा विश्वास, बस पण बाबावर माझा विश्वास नाही. बाबावर नसू द्या माझ्यावर ठेवा. पण हिचं म्हणणं असतं, तुझं म्हणणं आहे. हो मग करा वाटोळा करा मा काय ऐकूच नका तुम्ही. वाटण्या अरे बाबा गोप्या, बरं एक काम करू. हा. चला तुम्ही म्हणत असते उद्या एकदा आपण जाऊन येऊ एकदा अनुभव तर घ्यायला काय अडचण नाही. चालेल चालेल. तुम्ही म्हणले तुम्हाला जर वाटलं बरं हा आपल्याला गुन्हा हा, शिकायला गुन्हा बाकीचं काय लागतं? बस तेच काही घेणं देणं. जायचं का ग? हो मग बरं चला तयारी तिची. ओके. या वाटोळ्याला वाटोळच घालायचं चालवलं. चांगला विश्वास नव्हता त्या बाबाचा त्या बाबाजीवर. यानं वाटून एक दिवस यांचे डोळे उघडल्याशिवाय राहणार नाही. गमत पहा तुम्हाला गोपाचा शब्द आहे ना ध्यानात येईल, ध्यानात. मला म्हणते नाही का इसर गोळ्या जेवायला आम्ही खायला ते. जिम टपाक डम डम. जिम टपाक डम डम. शिष्टो काय चाललंय? हा? आलं का नाही कोणी आपल्याकडं? नाही आला. जिम टपाक डम डम. येते साफसफाई झाली का? झाली झाली. हा? अगरबत्ती पूजा अर्चा झाली ना? जिम टपाक डम डम. काय म्हणला? काय म्हण? टपाक डम डम. अरे कोणी झालं नाही सकाळपासून. नाही ना बाबा. जिम टपाक डम डम. हमारा सबका मस्तक एक ही है. हमारा एक ही दुश्मन है. जिम टपाक डम डम. चला बसून घेऊ आपण. पाटलं
टपाक चीन टपाक डमडम अरे कोणी चाललं नाही का चीन टपाक डमडम झिम टपाक डम डम चीन चीन हे? हा? हमारा एक ही मकसद है हम सब हमारा एक ही दुश्मन है चीन टपाक जीप टपाक डम डम चीनो चीनो क्या बोला बालक हाँ? हमारा एक ही मकसद है चीन जीम टपाक डम डम बारामती बाबा की जय हो बारामती बाबा की जय हो हे! हे! चल. माझा भूताचा बंगल्यात जेवण आले हे! हा? चांगला बिंगला काय रे बाबा बाबाचा दरबार आहे. आता भूताचा दरबार दिसत आहे. बाबाच्या दरबारात फक्त एकच झेम टपाक टपाक डम डम झेम टपाक डम डम बोला हा झेम टपाक बाबाचा स्वभाव थोडा काय बाबात काय दम नाही जास्त बाबाला स्त्रीचं वर्ष चालत नाही बाजूला वा बाबा झेम टपाक डम 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 बाबा काका साहेब बाबा आम्ही अडचण घेऊन आलोय का तुमचं जिम टपाट टपाट चालणार आहे अहो काका साहेब हा बोला ना या बाबाचं काय नाव आहे म्हणे? करामती बाबा करामती नाही चीन टपाक बाबा एक नंबर आहे थोडेसे आहे ते गडबड करतेच नाही बाबा थोडीशी अडचण समजून घ्या आमच्या घरी तपश्री बाबा आहे करामती बाबा तपश्री तप भरपूर होईल हे बघता बाबा झेम टपाक डम डम हा. ऐका ना. हे कोण शिष्य आहे की बोला भक्तांनो हे कोण आहे बाबा हे माझे शिष्य पाणी नाहीये बाबाच नाही शिष्य अवघड आहे नाव आहे त्यांचं करामती बाबा आहे आणि यांच्या करामती पुढे पुढे काय ते आम्हालाही सांगता येणार नाही आम्ही काका साहेबांच्या नादी लागून बाबाकडे आलो कारण आमच्या घरामध्ये एवढी धनसंपदा भरपूर असताना मंडळी म्हणजे माझ्या पत्नीला बऱ्याच दिवसापासून आजार आहे भरपूर दवाखाने केले भरपूर डॉक्टर उपचार केले पण आपल्या काकासाहेबांच्या म्हणण्यानुसार काही एक ठिकाणी असे तपश्चर्य साधू करामती बाबा म्हणून मी काकासाहेबांच्या संघ आम्ही दोघं आलो बघू आता काय होतं बाबाचा गुण आला तर चांगलंच आहे झेम टपाक डम डम बाबा पहिला प्रॉब्लेम पण मग जिम टपाट दत्ता करतो बाबाचे गेला बाहेर काढा ए! बाहेर जा बाबा प्रॉब्लेम सरस्वती इकून ये तिथून गेले का बाबा हे तुमचे बाबा आहे हो त्यांचा स्त्रीचा वारा लागत नाही नाही स्त्रीपासून लांब असतात हो तब्येत किती हो चांगली 12 वर्ष
आम्हाला शिष्याला विचारून देईन बाबा मध्येच बोलतो. बरं बाबा सगळ्यात महत्वाचे हे आमचे गावचे एकदम प्रगतीत शेतकरी प्रगतशील शेतकरी आहे आणि या त्यांच्या सत्य कळतंय मला काय बोलायचंय तुम्हाला. त्यांचा प्रॉब्लेम त्या वारंवार आजारी पडता. कळतंय वाटोळं घातलं रे, वाटोळं घातलं. बोल आणला बोल फक्त बोल. अण्णा याला पहिलं बाहेर काढा. गोप्या हे खेळ घाल बरं किती. तुम्ही जत्रा मारायला मला का बरं भेटत नाही? अरे जत्रा नाही गोप्या, आम्ही इकडे बाहेर आलो थोडं. येतो का काय? सगळ्यात इकडे का बाबा उभ्यानच बघताय तुम्ही. बाबा बोला काम बोला. ताना पण होऊन घ्या. आवाज जात नाही हा? बसल्यावर नाही. बाबा तुमचं आसन बिसन आसन ना काही. आमचं आसन 12 वर्ष असंच उभेच उभेच रात्रंदिवस दिवस आणि रात्र. झोप. वाटोळं घातलं रे, वाटोळं घातलं. हा आमचा गोप्या. याला किती समजून सांगा हा गोप्या ऐकणारच नाही. सगळ्यात महत्वाचं बाबा बोला. या अण्णासाहेबांच्या पत्नी आहे. पत्नी आहे बरं त्यांना वारंवार त्या आजारी पडताय. पडत्या तर याच्यावर काहीतरी पडती नाही आजारी. आजारी पडत्या. दिसत्या पडत नाही. आजारी पडत याच्यावर काहीतरी निदान करा तुम्ही. उपाय आहे बरं आहे. पाय पडतो बाबा, पाय पडणं आता जवळ जाऊन पाय पड. त्यांना स्पर्श चालत नाही. कारण बाबा करामती. लांबून जाते. भक्तांना तुमची समस्या मला समजली. बाबा जर आमच्या पत्नीला कधी तुमचा जर गुण आला लागेल ते आम्ही तुम्हाला देऊ. फक्त आमची पत्नी आजारातून बरी झाली पाहिजे. बरी झाली या दृष्टीतून मी काकासाहेबांबरोबर तुमच्याकडे आलोय. फक्त एवढं आमचं निधन करा. तिला काय करावं लागेल काय काय करावं लागेल काय नाही तेवढं तुम्ही मार्ग दाखवा बाबा. नाही. दुसरी तुमच्या कोण कायचीच अपेक्षा नाही. हे बोल नको ना. चला मला सांगा, मी आज छंद घेऊन जातो. तुम्ही मार्ग दाखवा. अण्णा मी ध्यानात बसू राहिलो. 12 वर्ष बाबांना उभ्याना तपस्या करेल. चिट्टबाग डमडा. हे गं. हे समजा आम्ही लय पाहिले. कोण आहे बालक. हा आमचा घरी आहे बाबा. गडे बाबांची चेष्टा करू नका. रुपी बाबांना राग जर आला तर 12 वर्ष जात नाही. वाटोळं घातलं रे, वाटोळं घातलं. गोप्या माझं थांब. हा वहिनी साहेब पुढे का पुढे. सरस्वती हा. पुढे. बाबा फक्त ही आमची पत्नी. तुमची पत्नी हा जोडगा लांबून लांबून. जवळ नको जाऊ बाबाच्या. उपाय काय आहे. करावं लागल. उपाय आहे. अगदी 2 मिनिटं फक्त शांत उभं राहा तुम्ही. माझ्याकडे पहा. माझ्याकडे पहा. त्यांच्या पाय तुम्ही पहा माझ्याकडे. हा बालक माझं ध्यान भ्रष्ट करतोय. बाबा जाऊ दे तो थोडा विसर भोळा आहे. शाप वगैरे देऊ नका. वाटोळं घातलं रे, वाटोळं घातलं. शाप देऊ. शाप देऊ. तुम्ही फक्त हे निदान करा की माझ्या भरजोर अण्णा साहेबांना घेऊन आलोय का वहिनी साहेबांचं निदान. बरं ऐका भक्तांनो. बोला बाबाजी. याच्यावर उपाय एकच. तुम्हाला माझ्या 5 खेटी पूर्ण कराव्या लागतील. बाबा आज ही तुमची पहिली खेटी. हो नारळ आणलं. नारळ नाही आणला. कापूर कापूर नाही आणला. आले कशाला. तुमची गाडी घ्यायला. अहो बाबा आम्ही पहिल्यांदा चालू आम्हाला माहित नाही काय काय लागतं महाराज तुम्हाला. नारळ लागल, कापूर लागल, अगरबत्त्या लागतील. गोप्या काय पहिल्या आणलं. खेटीला गोप्या काय आणलं. ते म्हणजे घेऊया.
काय बालका, हा कोण बालक सोबत आणला तुम्ही? ते म्हणे घेऊन ये, मी आलो घेऊन. गोपी या अहो हे म्हणे ना घेऊन ये, मी आलो घेऊन. अरे गोपी मुंडीच्या काट्यावर टाकीन खाली हं? वाटोळं घातलं रे, वाटोळं घातलं. बाबा आम्ही पहिल्यांदा आलो, आम्हाला काही माहित नव्हतं. दुसऱ्या खिटीला आम्ही आलो, पण आम्हाला मार्ग सांगा काहीतरी. बाबा तुम्ही असं मार्ग सांगा का जेणेकरून या आजाराचं हे झालं निधन झालं पाहिजे. निधन झालं. काय करावं लागेल त्यासाठी तुम्ही काहीतरी सांगा. त्यासाठी आम्ही सगळे प्रयोग करू. तुम्ही तुमचा मार्ग सांगा. त्यासाठी आम्ही त्या गोष्टी करायला तयार आहे. सगळ्या गोष्टी आम्ही करायला तयार आहे महाराज. फक्त आम्ही डॉक्टर जाऊन पण अण्णा साहेब खूप म्हणजे त्यांनी खूप खर्च केला, पण ते निदान काय झालेलं नाही. ह्याच्यावर उपाय एकच आहे, तुम्हाला 5 खेटी करावं लागतील. आज पहिली खेट तुमची. हो. तुम्ही नारळ नाही आणलं, नाही अगरबत्ती नाही आणली, नाही कापूर नाही आणला, कोंबडा नाही आणला. बाबा कोंबडा का? कोंबडा खाते तुम्ही? खात नाही. तो देवाला उतारा करावा लागतो. हो. यांच्यासारखं सोडायचं ना. काय रे वाटोळं घातलं रे, वाटोळं. हेम डबाग डमडम. बाबा शाप देऊ नका, शाप देऊ नका. पुढच्या वेळी हा येताना 1 कोंबडा, 5 नारळ, कोंबडा अगरबत्ती, कापूर बाबा ना आता होईल काय? सोबत आणायचं, तरच माझ्या भेटीला यायचं. कोंबडा कसा लागत? प्युअर गावठी. म्हणजे काही उतारा करायचा असला म्हणजे उरफटे परवायचे लागते, अशी उरफटी पक्का बिका नाही ना? त्या गोप्याला आणू नका. गोप्या तो माग लागून आला महाराज. आणायचं नाही. नाही गोप्याला आता आणणार नाही परत, तो माग लागून आला. महाराज जा आता तुम्ही, हा? जा. आम्हाला ध्यानस्थ बसण्याची वेळ झाली. जा. बरं ठीक आहे, जातो बाबा, पण तेवढं निदान करा. आज वार कोणता? तुम्ही बनेलो आहे का? ए! काकासाहेब बाबा आता ध्यानस्थ बसणार आहे. पुढच्या खिटीला बाबा आम्ही पुढच्या खिटीला कोणत्या वारी येऊ? आज वार कोणता? शनिवार नाही, आज शुक्रवार. बस्तरवार नाही, गुरुवार. बाबा उद्या येऊ तुमच्या पुढच्या शनिवारी तुम्ही पुढच्या या. शनिवारी येऊ. हो. बरं, पण तेवढं मनापासून चलो चला. काय करू? पुढच्या वेळा मला विचारायचं. आता आम्ही ध्यानस्थ बसणार आहे. चला. येऊ आम्ही. हो. बरं चला बाबा, दर्शन घेऊन येऊ. घेऊ का आशीर्वाद? बाबा अगं जवळ जाऊन दर्शन घे. चला. बरं. ए! चला हे कोंबड्याचे पिस मुजू मुजू जागवायचे. आपण जाऊ. वाटोळं घातलं रे, वाटोळं घातलं. फार वाटोळं घातलं. चला हे आमच्या मालकाचं वाटोळं घालणार आहे. तुमच्या लक्षात येईल एक दिवस. चीन टपाक डमडम चीन टपाक डमडम. बसलेल्या सर्व ग्रामस्थांना एक सूचना आहे. आतापर्यंत ज्यांनी आम्हाला कायम प्रत्येक वर्षी प्रत्येक कार्यक्रमात ज्यांनी मोलाचं सहकार्य मार्गदर्शन केलं, असे आमचे गुरुवर्य विजू काका सोनवणे, ते आज सोयीच्या या रंगमंचावरून निवृत्ती घेत आहेत. त्यांचा आज हा शेवटचा कार्यक्रम नाटकाचा. त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. कार्यक्रम अगदी 5 मिनिटाचा या ठिकाणी बाकी आहे. त्यांचा या ठिकाणी छोटासा एक सत्कार होईल. त्यांना मी आमंत्रित करतो आणि अमोल भाऊंना विनंती करतो का त्यांच्या या ठिकाणी सत्कार करायचा आहे. विजय भाऊंना मी विनंती करतो त्यांनी समोर यायचंय. आतापर्यंत जसं सहकार्य केलं तसंही अजून फक्त पुढील 5 मिनिटं सहकार्य करा. उद्या सुद्धा आपल्या याच ठिकाणी हरिभक्त परायण मुक्ताताई दिघे यांचा सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.
विजू काकांचा सत्कार आपले वडांगळीचे प्रसिद्ध वाघे मंडळीतील एक कलाकार वाघे श्री नारायणजी कांदळकर हे करीत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचे. बोला. कार्यक्रम अगदी 5 मिनिटाचा बाकी आहे. सर्वांनी आतापर्यंत जसं सहकार्य केलं तसं यानंतरही करा अशी अपेक्षा व्यक्त करतो. अशी अपेक्षा तुमच्याकडून बाळगतो. कार्यक्रमाला सुरुवात. बाई या, तुम्ही या पुढे. तुम्ही नाशिकला आलात ना? या बाबांपुढे बसा. देवा, माझा नवरा मला दारू पिऊन रोज मारतोय बघा. घरात पगार देत नाही, लेकरा बाळावर लक्ष नाही. लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात. माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा. बाळा काळजी करू नकोस, अजिबात काळजी करायची नाही. तुझा नवरा ठिकाण्यावर येईल. थांब, तुला अंगारा भरून देतोय. जय अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र, दिलीप कुमार, राजेंद्र कुमार, मनीष कुमार, शाहरुख खान, सलमान खान. काढून टाका सगळी घरातली खान आणि करा बालिकेला सुखी समाधान. नारळ, लिंबू, संत्री, मोसंबी, पेरू, चिकू केली घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाण्यावर येऊ द्या. छोड जंतर मंतर तंतर, लक्षात घे अंतर. पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर. हा घे अंगारा. वेळ आता लावू नको, मागे पुढे पाहू नको, दुसरीकडे जाऊ नको. सरळ घरी जा, दारात उभी राहा. करू नको चूक, रवीकडे कर मुख आणि अंगारा फूक. अंगात आले देवा, पुण्यात रानपाय देवा. अंगात आले देवा, पुण्यात रानपाय देवा. अंगात आले देवा, पुण्यात रानपाय देवा. या सुजाताबाई, या तुम्ही मुंबईला आलात ना? बसा, बाबांपुढे बसा. देवा, माझं लग्न होऊन 7 वर्ष झाली, अजून मुलबाळ नाही. मला एक मुलं होऊ द्या बस. दुसरं काही नको मला. एवढीच इच्छा पूर्ण करा. बालिके, तुला मूल होईल, पण 5 खेटी दरबारात घालाव्या लागतील. घालीन बाबा. वाटोळं घातलं रे, वाटोळं घातलं. हे काही खरे नाही. हे बाबा नाही दिसती, हे बोंधुडी दिसते. मी पहिल्यांदाच सांगेले, पण जेव्हा का आमच्या मालकाला काहीतरी आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी, जागवी तोरात सारी. आई कृपा करी माझ्यावरी, जागवी तोरात सारी. आज गोंधळाला
इथं. कुठे गेले रे? ओय ओय इकडे तू इकडे. कोण आहे रे तुम्ही? कपड्यावरून दिसत नाही का? रायरंडे का? कोण आहे रे? इथं आसपास गावामध्ये जरा जास्तच चोऱ्या होत आहे, त्यासाठी आलोय आम्ही. मग तुम्ही पोलीस आहे काय? हा बरं झालं बरं झालं बरं झालं बरं झालं. आसपास नाही चोऱ्या होत्या. तुम्हाला माहितीये का? नाही. काय झालं? कुठं काय? माहिती आहे का काय? काय रे भाऊ आहे का? माहिती आहे का काय? कुठं काय बोललो? हो, मी काय नाही केलं. हो. काय झालं इकडे? तू तिकडे जवळ ये. काय झालं? काय झालं? हा कुठं काय झालं? काय नाही झालं? मग चोऱ्या बिऱ्या गावात होत असेल, तुला माहित असेल ना? मी अजिबात तुला माहित असेल ना? ए, याला उचल काय? रे. काय करू तू का? अहो आमच्या गावात आहे ना एक बोंधू बाबा आहे रे, बोंधू बाबा. त्यांना आमचा मालक त्याच्याकडे गेला होता. मग चोऱ्या करते का बोंधू बाबा? ऐकू आलं म्हणजे तसं काही असेल आसपास. असल. आम्हाला कंप्लेंट आली आहे. काय आली? कंप्लेंट थांबा मी जाऊन येतो. ओय इकडे इकडे. खरं खरं सांग, काय चालू आहे? काय नाही मी इकडंच उभा आहे. गावातल्या बाबाचं काय चालू आहे? गावातल्या बाबाचा हा. तो येतो, पैसे मागतो, कोंबडं मागतो. आमच्या मालकाचा आला होता. बरं ठीक आहे, जाय तू वय. तुम्ही कोण आहे? रायरंडे का? हो रायरांज आहे, तुला दिसत नाही का? ओय, दिसत नाही का? आम्ही काय वाटलं करतोय? घातलं रे, वाटलं घातलं. ओ मालक, काय ग? अहो आपल्या कपाटातले दागिने नाही दिसू राहिले. काय म्हटली? अहो म्हटलं आपल्या कपाटातले दागिने नाही दिसू राहिले. तुम्ही ठेवले होते ते हो मग पैसे पैसे पण सगळे चोरी गेले. हा, एक फुटका मनी सुद्धा राहिला नाही कपाटात. जे पोरांनी तर नाही घेतले. काय माहिती? त्यांनी खिसे चेक करा बरं. तू बघ ना त्या कप्प्यामध्ये एखाद्या मधल्या कोणत्या याच्यामध्ये पाय ना. सगळे पाहिले. पाहिले? काय झालं? काय झालं? काय- गोप्या हा, अरे तुझी मालकीन काय म्हणते ऐक. काय झालं? दागदागिने गेले, पैसा पाणी गेला. अरे आपण कपड लुटलंय. कुठे गेलं? गेलं नाही, चोरून नेलंय. मी नाही घेतले. अरे तू नाही गोप्या, जे दागिने ठेवले, पैसे ठेवले, हा. थोडी चोरीला गेली. हा म्हणून तर मला 2 रायरन भेटली होती. राहिलं? हा अरे पोलीस असतील ते इकडे आलते की ते. हा. मग एक काम कर, आपल्याला ताबडतोब जावं लागेल, त्यांच्याकडे कंप्लेंट करावं लागेल. ते म्हणत होते हा. इकडं कोणी तुम्हाला दिसलं का चोऱ्या झाल्या म्हणे गावामध्ये. अरे आपल्याच घरीची चोरी झाली कधी? रात्री. मला कसं नाही माहिती. मग तुला त्याच्याकरता सांगतो. अरे गोपी, तू पारा करीत होता का झोपा काढीत होता? तू काय करीत होता? पाणी भरायला जायला तो. हा तू मळ्यात गेलता. आम्ही मधल्या खोलीत झोपलो, इकडे कपाट इकडे होतं, अख्खी चोरी झाली. बरं एक काम कर, तू चाल लवकर, आपण तालुक्याला जाऊ आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन टाकू. कोणा सांग? अरे मालकासोबत जाय. कुठं जायचंय? पोलीस ठाण्याला. मी काहीच नाही केलं, मला काही नाही द्या. अरे तुला नाही. बरं एक काम कर, तू मळ्यात जा, आम्ही दोघं जातो आणि कंप्लेंट करून येतो. मला जाऊन काय करायचं? तिकडं पाणी भर मोटरीला. मोठीला पाणी भरत असते का? अरे गोप्या, मोटर चालू कर, ती बनी ते पाणी भर तिथं. तुला किती वेळा सांगावा? मला सांगितलं का? नाही माझी हिला सांगितलं. चाल ग, लवकर जाऊ आपण दोन्ही आणि ताबडतोब कंप्लेंट करू. बर. चिंट पाक टमटम. टपाक डमडम, हिम टपाक डमडम. हिम टपाक डमडम. चिंट पाक टमटम. बालक शिष्य शिष्य. हिम टपाक डमडम. हमारा एक ही मकसद है, हमारा एक ही दुश्मन है. हिम टपाक डमडम.
सकाळपासून कोणी झालं नव्हे. नाही ना बाबा. तुझ्या घरी चींट पाकटम तुमच्याकडे पाहतो रे मी. थांबा. आम्ही ध्यानात बसलेलो आहे. हे ध्यानात बसले यांचं ध्यानच काढी तुम्ही. थांबा. वाटोळ घातलं रे. वाटोळ घातलं. तुमचंच वाटोळ घातलं. थांबा. बाबा ध्यानस्थ बसले. काय करते बाबा? ध्यानस्थ बसले. बोलणार नाही आता. नाही. त्यांना सांगा बाई आली बाबाला. बाबा बाई आली. कोण आलं? बाबा ध्यान असते हो सांगितलं का बाबा? हो. काय बाबा ध्यान असते का तुम्ही ध्यान असते? तुम्ही कोण सांगणारे? त्याला म्हणते करामती बाबाची केली. आवाजाने केली बा. करामती बाबाचे चेले. बाबा तुम्हाला सांगितलं हे वाटोळं घालतील. वाटोळं घालतील. अरे बापे गप ना बाबा. मान टाकून काय कोण मानते? याला उचलून फेकू आता. बाबा बाई आली. पुढे बाई. बाई आली. बाय आले बोलले बाबाने पटकन डोळे 10 मिनिटाचा किंवा 15 मिनिटाचा राहिलेला शांतता जरा. बाबा 5 मिनिटाचा राहिलेला आहे. 5 मिनिटात आला. बाबा उठा बाई आली. बाबा बाई आली. हा. बाबा बाबा काय सरका बोल बाई कुठे? बाई तिकडे. उठा बाबा उठा. बाबा नाही बाबा. उठा बाबा. नाही बाबा. अण्णा पाटील हा हे चेले का? इथंच येईल बाबा. उठा. बाई आली. चिंट बाग डमडम. बोलवा. गुच्चा आहे. भक्ताला बोलवा. गुच्चा आहे बाबा हा. बाबा बुच्चा आहे. हे तुमचा उपाय करण्याकरता बाबा हल्लेलं जाऊ द्या. साधन आहे. तुम्ही आम्हाला दुसऱ्या खेटीला बोलवलं. त्याप्रमाणे अण्णासाहेब आम्हाला घेऊन आले. घेऊन आले. आता ही दुसरी खेट आहे बाबा. या घेऊन. आम्ही मंदिरामध्ये सगळं नारळ कापूर अगरबत्त्या सगळ्या तिथे ठेवल्या. साहेबांना बोलवा. हा हे का ग? ते कोंबडं कुठं बांधून ठेवलं? ते मांग आहे. कोंबडं आणले बाबा. बाबा कोंबडं माग आहे. पुढं नाही दाखवते. काल रात्रीच कापून खाले. घोर अपमान केलाय तुम्ही आमचा. जाऊ द्या बाबा. बाबा तेच नका म्हणू. ते थोडी अरे तो परवा तुला घातलं ना. विनाशकारी विपरीत बुद्धी येते. ए गोपी अरे थांब बाबा 2 मिनिटं. हा बाबा काय करायचं आता? बाबा फक्त कोंबडा कुठं आहे? हा कोंबडा डालून ठेवले. बाईला पुढे घेऊ. पुढे घ्या. तुमच्या पुढं नाही समोर घ्या. हा, समोर उभी राही ग. सरस्वती चिंट बाग. डम डम बाबा बाबा चांगलं पहा. बाबा चांगलंच पाहू राहिलो. हो बाबा बिगर आजार विचारता वरून शिराय मारायचं. आजारच पाहू राहिलो. जरा कळत बाबा आजार त्याच्यात वाद घेतली. बाबा करामती काय काय आजार? वाज घेऊन पार बाबा कुच्च्याचा त्याच्यात 11 वेळा मारावं लागतं भाऊ. 7 वेळाच मला हो थांबवलं. थांबा ना. ते घे ग, तुला गुण आला पाहिजे. 2 हो जा.
बाबा काय आता जिंकला बाप. याच्यावर निदान करावा पटकन. वास. काय काय वाटतंय? गंभीर आजार आहे. काय काय गंभीर आजार आहे. गंभीर गुण येईल बाबा. येईल. काय करावं लागेल? हे वेळा एक कोंबडा आणलं. हा हो पुढल्या वेळा 4 पायाचं घेऊन. त्याला बाबा करामती बर का. म्हणजे आता 2 पाय चाललं, पुढच्या वेळी 4 पाय बकरू लागलं रे. हो बकरूला. हे चालन का? 2 पाय आणि 2 हात असे खाली टेकवले. 12 नंबर मागतील. गुणाची गरज आहे आपल्याला. बोलू नको जास्त. अहो पण जाडणी केली बाईची इलाज मला सांगतो हा का बाबा आहे का? अण्णासाहेब तुम्ही हे गोप्या इकडे वाटोळं घातलं. बाबाचा घोर अपमान. थंड बाग डमडम. जाऊ द्या बाबा, माफ करा. बाबा तुम्ही याच्यावर फक्त भरपूर आता गुण द्या आम्हाला, गुण द्या. बस बोलले. जा पुढल्या वेळा या. दिला गुण. जाऊ. नाही हो. काहीतरी सांगून द्या ना. सांगितलं 4 पायाचं. 4 पाय हो बकरू. बकरू. बर ठीक. चला चाल ग. ठीक बाप डमडम. ए गप्रे. ठीक जरा. लग्नाला 12 वर्ष झाले माझे रवी. नाही पाहिला मी गजेरीचा वाणी, गजेरीचा वाणी. 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 बाबा थंड बाग डमडम. हम सबका मकसद एक ही है. बाबा बसा खाली आता. आता बसून काय. बसा. ओय ते काय भाऊ. ए भाऊ ते काय. ओय बाबाचा हात भाजा ना भाऊ. मंडळी. हो, या. जरा येत ते. येत ते. हेच का ते यांच्याच मुळे गावात हा. हे लय गोंधळी त्या माझ्या मालकाला लय गोंधळलं. उचल रे याला, उचल. चल याला, उचल. हेच ते बाबा. हेच का ते. आमच्याकडून भरपूर पैसे लुंबडले. करामती बाबा. करामती बाबा. बघा काय पुढे बोलतोय. साहेब, आमच्या पत्नीला गुण येण्यासाठी आम्ही बाबांकडे 5 कोटी घातल्या. आणला का तुम्ही 4 पायाचं. आणि ह्या बाबांनी आमचा सगळा फायदा घेऊन घरामध्ये या 2 शिष्य आणि बाबांनी चोरी सुद्धा केली आमच्या घरी.
त्यांना जरा ते करू नका देऊ ते 2 ला आलेले चतुरी फळाचा बरं का ते मी म्हणलो होतो ना वाटोळं घालील आता कसं वाटोळं बाबा यांना अटक करा साहेब यांना काहीतरी कठोर शिक्षा झाली पाहिजे या परत गावात दिसले नाही पाहिजे साहेब माफ करा मला साहेब हो साहेब त्यांना सांगितलं हाय आता अहो साहेब ते माझे मित्र आहे गोप्या काय आहे तो त्यांना घेऊन आला होता का आला तुमच्याकडं निदान करायला आलो होतो पण बाबा तुम्ही एवढे काय एवढे काय ढोंगेरी चल वाटलं मी सर बळ्या तुम्ही बी बरं मी काय म्हणतो याला अटक करा साहेब तुम्हाला जी काय बाबाला शिक्षा करायची ती तुम्ही करू शकता आम्ही आमच्या पद्धतीने बघतो चला रे चला चला जाऊ का आम्ही हे परत दिसले नाही पाहिजे बरं का साहेब पाहिलं ना असा हा साधूचा मायाजाळ तर यापुढे लक्षात ठेवा की या बंधूंच्या नादी लागू नका श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका जय जय महाराष्ट्र गणपती बाप्पा
अतिशय राजाराम चव्हाणके यांच्याकडून 51 रुपयाचं बक्षीस, विनोद आनंद चव्हाणके यांच्याकडून 51 रुपयाचं, रोहित सुतक क्षीरसागर यांच्याकडून 11 रुपयाचं आणि विक्रम महाराज चव्हाणके यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी आम्हाला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला आणि या ठिकाणी ऐन वेळेस येऊन तांडेकर नारायणभाऊ तांडेकर आणि त्यांचे सहकार्य मला ताई यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस यांनी आम्हाला या ठिकाणी येऊन सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सर्वांचा आभार मानतो आणि कार्यक्रम संपला.